नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं मनमुराद दोघी या चॅनेलमध्ये. खरं तर आज बाहेर खूपच जोराचा पाऊस पडत होता. यामुळे मला बाहेर भाजी आणायला देखील जाणं झालं नाही. म्हणूनच मी ठरवलं अशा या मस्त थंडगार वातावरणात काहीतरी गरम गरम खायला बनवूयात. म्हणून मी आज बनवणार आहे महाराष्ट्रीयन स्टाईल झणझणीत पिठलं. चला तर मग लागूयात कृतीला. प्रथमतः मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे. या पाण्यामध्ये आवश्यकतेनुसार मी बेसनपीठ ॲड करून घेतलं आहे. आता हे मिश्रण आपण थोडंसं साईडला ठेवून एका कढईमध्ये तेल घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे आणि मोहरी आपण ॲड करणार आहोत. जिरे मोहरी मस्त तडतडल्यानंतर यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत. तसेच यामध्ये आपण झणझणीत असा मिरचीचा ठेचा ॲड करून घेणार आहोत. हे सर्व मिश्रण एकत्रित झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहोत. कांदा एकदा का गोल्डन ब्राऊन झाला की यामध्ये आपण आवश्यकतेनुसार हळद घालून घेणार आहोत. हे मिश्रण छान शिजल्यानंतर यामध्ये आपण बनवलेली बेसन आणि पाण्याची प्युरी आपण ॲड करून घेणार आहोत. ही प्युरी आपण व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायची आहे. जर हे व्यवस्थित मिक्स नाही झाले तर यामध्ये गाठी राहण्याची शक्यता असते. हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण एक 3 ते 4 मिनिट गॅसवरती शिजवून घेणार आहोत. एकदा का हे मिश्रण शिजले आणि याला उकळी आली की तयार आहे आपलं झणझणीत असं महाराष्ट्रीयन स्टाईल पिठलं. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज डू लाईक